दरवर्षी दिवाळीला आम्ही आपलं जे मेन चॅनल आहे फिनोशन्स बाय प्रसाद, तिथे आम्ही एक व्हिडिओ अपलोड करत असतो जिथे आपण हे डिस्कस करतो की या दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग सेशनमध्ये आम्ही काय खरेदी करणार आहे। हे बघा, मुहूर्त ट्रेडिंग हा एक स्पेशल सेशन असतो। तो लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी ठेवला जातो। दरवर्षी त्याची जी वेळ आहे ती बदलत असते। स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे NSE आणि BSE ती वेळ 1 महिना आधी आपल्याला सांगतात। तर यावर्षी उद्या म्हणजेच 12 तारखेला संध्याकाळी 6:15 ते 7:15च्या दरम्यान हा मुहूर्त ट्रेडिंग सेशन ठेवण्यात येईल, जिथे तुम्ही कुठल्याही कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता। आता जनरली या दिवशी केली जाणारी इन्व्हेस्टमेंट ही एक ऑस्पिशियस मानली जाते, एक चांगली मानली जाते आणि त्यामुळेच बरेचसे लोक सोनं किंवा शेअर्स किंवा बाकी इन्व्हेस्टमेंट या दिवशी करतात। तर दर मुहूर्त ट्रेडिंगला मी सुद्धा काही शेअर्स खरेदी करत असतो आणि असं नाही की मी मेन इन्व्हेस्टमेंट त्या दिवशी करतो। बाकी म्हणजे थ्रूआउट द इयर जेव्हा जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये रिसेशन किंवा स्लोडाऊन होईल तेव्हा मी जनरली जास्त इन्व्हेस्टमेंट करतो, पण मुहूर्त ट्रेडिंगला सुद्धा मी थोडीफार इन्व्हेस्टमेंट करत असतो। आणि मग ही इन्व्हेस्टमेंट मी कुठे करणार आहे याबद्दल जनरली आम्ही डिस्कस करतो। आता आपलं मराठी चॅनल सुरू झालं आहे, तर म्हटलं यावर्षी आपण मराठी चॅनलवर सुद्धा हा व्हिडिओ टाकूया। हे बघा, जनरली हा जो व्हिडिओ असतो हा कुठली बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसते। याच्यातून बस मी जनरली एक सांगत असतो की काय काय मी खरेदी करत आहे, जेणेकरून ट्रान्सपरन्सी असायला हवी आणि तुम्हाला एक आयडिया असायला हवी की माझी जनरली थिंकिंग काय आहे आणि कशा प्रकारे मी स्टॉक्स पिक करत असतो। तर मागच्या वर्षी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये मी टोटल 7 शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती। IRFC, फेडरल बँक, हॅपीएस्ट माइंड, L&T, माइंडट्री, एंजल वन, CDSL आणि रेडिको खैतान या कंपनीज होत्या। टोटल 8 कंपनीज होत्या। तर याच्यापैकी L&T इन्फोटेक आणि माइंडट्री या 2 कंपनीचं मर्जर झालं, त्यामुळे दोघांच्या एक झालेत आता। तर अशा टोटल या 7 कंपन्या झाल्या मर्जरमुळे। तर मागच्या वर्षीच्या तुलनेत जर तुम्ही बघायला गेलात तर IRFCमध्ये जवळपास 235% रिटर्न मिळाला आहे मागच्या 1 वर्षात, फेडरल बँकमध्ये 11%, हॅपीएस्ट माइंडमध्ये -16%, L&T इन्फोटेक माइंडट्रीमध्ये 20%, एंजल वनमध्ये 68%, CDSLमध्ये 39% आणि रेडिको खैतानमध्ये 33% रिटर्न मिळाला आहे। आता जनरली जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा कधी आपल्याला 1 वर्षाचा रिटर्न बघायला नाही पाहिजे, पण हे बस मी ओव्हरव्ह्यूसाठी सांगतो की मागच्या वर्षी मी काय केलेलं। आता जनरली इन्व्हेस्टमेंट मी असं नाही की लगेच विकणार आहे, हा बस ॲक्च्युअल प्रॉफिट नाही आहे, हा रिअलाइज प्रॉफिट नाही आहे। रिअलाइज हा तेव्हा होईल जेव्हा मी शेअर्स विकेल आणि माझा जो प्लॅन असतो मी नेहमी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो, कंपनीचं बिझनेस पोटेन्शियल बघून आणि त्यांचे फायनान्शियल्स आणि फॉरेन्सिक ॲनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी करून त्यानंतर आम्ही कंपनीचं मॅनेजमेंट ॲनालिसिस वगैरे करतो आणि मगच ठरवतो की कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही। तर या 7 कंपन्यांपैकी बऱ्याचशा कंपन्या सध्या खूप ओव्हर व्हॅल्यूड आहेत आणि तुम्हाला हेही सांगू इच्छितो की एका वर्षांमध्ये जेवढी या कंपन्यांची शेअर प्राईस वाढायला हवी होती त्यापेक्षा काही कंपन्यांची खूप जास्त वाढली आहे। जसं की IRFC, एंजल वन, ठीक आहे या कंपनीज ग्रो करत आहेत, पण यांची शेअर प्राईस सध्या जेवढी आहे मला वाटतं ती थोडी ओव्हर व्हॅल्यूड आहे। तर त्यामुळे या मुहूर्त ट्रेडिंगला तर मी या कंपन्यांमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करणार नाही। जेव्हा पुढे जाऊन कधी डिस्काउंट मिळतील, अजून जेव्हा शेअर प्राईस यांची पडेल आणखी, तेव्हा मात्र नक्की मी त्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेईल। प्रश्न हा येतो की सध्या मी काय करणार आहे, कुठल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे। तर हे बघा, मागच्या वर्षी जे मुहूर्त ट्रेडिंगचे स्टॉक्स होते ते जनरली मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा त्यापेक्षाही छोटे स्टॉक्स होते। तर यावर्षी सगळ्यात पहिला माझा फोकस आहे की मुहूर्त ट्रेडिंगमध्ये मी 1-2 लार्ज कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, जेणेकरून माझ्या पोर्टफोलिओला थोडी स्टॅबिलिटी मिळेल। आणि जसं की लार्ज कॅपमध्ये रिस्कही कमी असते, त्यामुळे थोडं पोर्टफोलिओची रिस्क मॅनेजमेंटही एक चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि यामुळेच 2 लार्ज कॅप कंपनीजमध्ये मी यावेळेस इन्व्हेस्ट करणार आहे। पहिली आहे टायटन। आता टायटन का, तर जसं की आपल्याला माहिती आहे की टायटनचा जवळपास 80% बिझनेस हा ज्वेलरी बिझनेसमधून येतो आणि खूप ॲसेट लाईट यांचा बिझनेस मॉडेल आहे। रिसेंटली मी एक व्हिडिओही बनवलेला की ते सोनं खरेदी करत नाही तर सोनं लीजवर घेतात। आता यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तनिष्क हा ज्यांचा ब्रँड आहे टायटनचा, तो खूप जोरात एक्सपांड होत आहे आणि Tier 2, Tier 3 सिटीमधून त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि या एक्सपान्शनचं जर पोटेन्शियल आपण बघितलं तर ते खूप आहे। त्यामुळे अजूनही पुढच्या 5 ते 7 वर्षात कंपनीकडे खूप मोठा स्कोप आहे अजून शहरांमध्ये बिझनेस वाढवायचा। प्लस कंपनी खूप फास्ट बाहेर देशातसुद्धा एक्सपांड करत आहे। UAEमध्ये रिसेंटली त्यांनी खूप साऱ्या ब्रँचेस ओपन केल्या तनिष्कच्या आणि बाकी देशांमध्ये सुद्धा ते एंटर करत आहेत। आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, हे बघा, TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारतातली सगळ्यात मोठी IT कंपनी आहे, पण तुम्हाला सांगू इच्छितो की TCSपेक्षाही बेटर सॉफ्टवेअर कंपनीज भारतात असतील। TCS IT आउटसोर्सिंगचं काम करतं आणि अमेरिकेतले बरेचसे बिझनेसेस त्या TCSवर का बरं विश्वास ठेवतात, कारण ती टाटा ग्रुपची कंपनी आहे। पैसे घेतले तर आउटपुट येईल एवढी त्यांना खात्री आहे। असं नाही कधीच नाही होणार की पैसे घेतले आणि कंपनीने व्यवस्थित काम नाही दिलं, आणि या विश्वासामुळेच TCSची खूप मोठी ग्रोथ झाली आहे। त्यामुळे कुठलीही कंपनी जेव्हा बाहेर देशात एक्सपांड करते तेव्हा कुठल्या ग्रुपची ती कंपनी आहे हे खूप मॅटर करतं।
आणि इथे मला वाटतं त्या गोष्टीचा नक्कीच फायदा मिळेल तनिषला जेव्हा ते बाहेर देशामध्ये एक्सपांड करतील. आणि भारतातही जेव्हा बरेचसे लोक गोल्ड खरेदी करायला जातात, ज्वेलरी खरेदी करायला जातात, तेव्हा तो ट्रस्ट नावाचा जो फॅक्टर असतो तो त्याच्याबद्दल इथे जास्त विचार करायची गरज पडत नाही. जर टाटाने म्हटलं की 24 कॅरेट आहे तर तुम्हाला चेक करायची गरज नाही. आणि रिसेंटली टायटन जे आहे ते खूप नवीन ब्रँड्स लॉन्च करत आहे, तर तिथेही बराचसा स्कोप आहे. पण मला वाटतं ज्वेलरी बिझनेसच त्यांचा मेन बिझनेस राहील येणाऱ्या काळामध्ये. बस माझा जो पॉईंट आहे तो हा आहे की इथून जे येणारं एक्सपान्शन आहे बऱ्याचशा शहरांमध्ये Tier 2 Tier 3 सिटीजमध्ये तनिष सध्या नाही आहे, तिथे ते एक्सपांड करू शकतील आणि बाहेर देशातसुद्धा एक्सपांड करू शकतील. तर एक्सपान्शन हा एक मेन फॅक्टर आहे. सेम एक्सपान्शन फॅक्टर माझा अजून एका लार्ज कॅप कंपनीबद्दल आहे आणि ती कंपनी आहे अव्हेन्यू सुपरमार्ट, जे डीमार्ट नावाची सुपरमार्केट चेन चालवते. या कंपनीचे बिझनेस मॉडेल एकदम क्रॅक केलं आहे त्यांनी आधीच आणि कंपनीला एक्सपान्शन करण्यासाठी खूप स्कोप आहे. आणि हे स्कोप मला वाटतं पुढच्या 5-7 वर्षांमध्ये कंपनी अजूनही खूप मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन करू शकेल. त्यामुळे ह्या 2 कंपन्यांमध्ये जनरली मी या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. हे बघा परत सांगू इच्छितो की हे स्टॉक्स कुठली बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. आणि आम्हीसुद्धा तुम्हाला हे सांगत राहतो परत की तुम्ही नेहमी स्वतः स्टॉक्स पिक करा, इंडिपेंडंट बना, कुणावर डिपेंड राहू नका. जो मासा आहे तो स्वतः पकडायला शिका, कारण जर तुम्हाला कोणीतरी मासा देत असेल तर तुमची डिपेंडन्सी वाढते आणि त्यातून मग पुढे जाऊन स्कॅम फ्रॉडसारखे प्रकारही समोर येतात. त्यामुळे जी काही गोष्ट तुम्ही कराल इन्व्हेस्टमेंटबद्दल पैशाबद्दल ती स्वतः करा तर बेटर राहील. जर स्वतः जमत नसेल तर म्युच्युअल फंडकडे तुम्ही जाऊ शकता. आता आपण वळूया पुढच्या कंपनीजकडे. तर या 2 कंपनी सोडून काही अशा छोट्या कंपनीज आहेत ज्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातलीच एक कंपनी आहे ई-मुद्रा म्हणून. आता जी ई-मुद्रा आहे मे बी तुम्ही नाव ऐकलं असेल या कंपनीचं. डिजिटल सिग्नेचरच्या फील्डमध्ये ही कंपनी काम करते. जे काही CA वगैरे आहेत त्यांना माहितीच असेल या कंपनीबद्दल. आणि जेव्हा तुम्ही मे बी ऑनलाईन KYC करता तेव्हासुद्धा तुम्हाला ई-मुद्राचं नाव दिसत असेल. पण तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या कंपनीचा हा मेन बिझनेस नाही आहे. यांचा हार्डली 30-35% रेव्हेन्यू इथून येत असेल. यांचा जो मेन रेव्हेन्यू येतो तो येतो एंटरप्राइज सोल्युशनमधून. म्हणजेच काय की कंपनी सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स कंपनीजला प्रोव्हाइड करते आणि कंपनीचे खूप मोठे क्लायंट्स आहेत. जसं भारतातल्या मोठमोठ्या बँक्स, मोठमोठ्या फार्मा कंपनीज, ई-कॉमर्स कंपनीज ह्या ई-मुद्राचे क्लायंट्स आहेत आणि त्यांना SSL सर्टिफिकेट्स वगैरे प्रोव्हाइड ही कंपनी करते. आणि ही एकटी भारतीय कंपनी आहे जिला ॲपल, मायक्रोसॉफ्ट, ॲडोबी आणि मॉझिला या कंपनीजकडून डिजिटल आयडेंटिटी सेल करण्याची परवानगी मिळाली आहे. आता भारतामध्ये जर कंपनीचं एक्सपान्शन खूप चांगलं चालू आहे, पण रिसेंटली कंपनीने 21 कंट्रीजमध्ये आपली सर्व्हिस सुरू केली आहे. आता काही महिन्यांपूर्वी कंपनीचा जवळपास 35% रेव्हेन्यू हा बाहेरून येत होता आणि रिसेंट डेटानुसार 45% तो रेव्हेन्यू आता झाला आहे. त्यामुळे ग्लोबल एक्सपान्शन यांचं खूप फास्ट चालू आहे आणि बाहेरून सुद्धा खूप चांगला बिझनेस कंपनीला मिळत आहे. आणि जर तुम्ही हे आमचे व्हिडिओज रेग्युलर बघता तर तुम्हाला माहिती असेल की जनरली IT कंपनीजमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट चांगली असते. आणि IT आउटसोर्सिंग कंपनीजबद्दल आपण लास्ट टाईम बोललेलो की पुढील 1-2 वर्ष त्यांच्यासाठी खूप टफ राहील, खूप कठीण राहील. आणि मला वाटतं की काही कंपन्या थोड्या उभरायला सुरुवात झाली आहे, पण काही कंपन्या अजूनही थोड्या प्रेशरमध्ये आहेत. तर माझी नेहमीच अशी इच्छा होती की IT आउटसोर्सिंग कंपनीसोबतच IT प्रोडक्ट कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. आणि खूप दिवसानंतर मला ही चांगली कंपनी मिळाली, त्यामुळे मी या कंपनीमध्ये सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि अजून एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तिचं नाव मी सांगणार नाही कारण ती खूप छोटी कंपनी आहे. हे बघा, नाव मी यासाठी सांगत नाही की बरेचसे लोक काय करतात की जे छोट्या प्राईसच्या कंपनीज आहेत त्यांना मग जनरली पिक करतात किंवा ज्या छोट्या मार्केट कॅपच्या कंपनीज आहेत त्या विकत घेतात टिप्स ऐकून. पण माझा असा कुठलाही उद्देश नाही आहे की तुम्ही ते शेअर्स घेतले पाहिजे. इवन तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करा, कारण मागच्या वेळेस मी IRFCचं नाव घेतलेलं आणि काही लोकांनी खरेदी केलेले आणि मला ते थोडं ऑड वाटलं की तुम्ही प्रत्येकाने ॲनालिसिस केला पाहिजे स्वतःचा आणि ब्लाइंडली कुठल्याही गोष्टीला फॉलो नाही केलं पाहिजे. तर ही जी IT कंपनी आहे ही टेस्टिंगमध्ये काम करते आणि या कंपनीबद्दल खास गोष्ट आम्हाला ही आवडली की जनरली काय की 2020-21मध्ये जेव्हा IT कंपनी स्ट्रगल करत होत्या, कारण बाहेर देशांमध्ये इन्फ्लेशन वाढलं होतं, कोरोनाचा इम्पॅक्ट होता आणि त्यामुळे बिझनेस येत नव्हता. आणि तेव्हा ही IT कंपनी थोडी स्ट्रगल करत होती, पण यांनी एक सोल्युशन काढलं की कोरोना टाईममध्ये कुठल्या अशा इंडस्ट्रीज आहेत ज्या खूप चांगल्या परफॉर्म करत आहेत. यांनी त्या इंडस्ट्रीजला टार्गेट केलं आणि तिथून क्लायंट खेचले आणि आपला जो रेव्हेन्यू आहे त्याचं मोमेंटम कंटिन्यू ठेवलं. आणि त्यामुळेच तो एक फॅक्टर आहे. बाकी फायनान्शियल्सची कंपनीचे चांगले आहेत आणि मॅनेजमेंट सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्यामुळेच अजून एका ही जी कंपनी ज्याचं नाव मी जनरली सध्या सांगणार नाही कारण ही खूप छोटी कंपनी आहे, इन्व्हेस्टरसाठी खूप रिस्की असू शकते. तर थोडक्यात हा माझा प्लॅन आहे या मुहूर्त ट्रेडिंगचा. तुम्ही या मुहूर्त ट्रेडिंगला कुठले शेअर्स खरेदी करणार आहात खाली कमेंट करून नक्की सांगा आणि का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का, त्याचं रिझनिंगसुद्धा द्या जेणेकरून बाकी इन्व्हेस्टरसुद्धा त्यातून काही ना काही शिकू शकतील. आणि परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की कुणीही ब्लाइंडली कुठल्याही स्टॉकला खरेदी करू नये किंवा ब्लाइंडली कोणाचं ऐकू नये. स्वतःचं ॲनालिसिस करून आपण स्टॉक घेतले पाहिजे कारण आपल्या स्वतःचा पैसा त्यात लागतो. त्यामुळे स्वतःची आयडिओलॉजी,
स्वतःची मेथड, स्वतःचा ॲनालिसिस त्यामध्ये असला पाहिजे. आता ॲनालिसिस मेथड वगैरे याच्यामध्ये जर तुम्हाला अजून शिकायचं असेल तर तुम्ही आमचे कोर्सेस घेऊ शकता. त्यांची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. आणि सध्या दिवाळी ऑफरमध्ये खूप चांगले डिस्काउंटसुद्धा तुम्हाला तिथून मिळून जातील. सध्या हे कोर्सेस हिंदीमध्ये आहेत. फ्युचरमध्ये आम्ही नक्की प्रयत्न करू ते मराठीमध्ये आणण्यासाठी. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यातर्फे आणि पूर्ण फिनोव्हेशन्स फॅमिलीतर्फे या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका इंटरेस्टिंग फायनान्स टॉपिकसोबत.